16 डिसेंबर 2004 सकाळ झाली तशी वर्तमानपत्रे दारात पडली आणि चर्चा नवदान आलं आणि एक गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. कारण बातमी मनाला चटका लावून जाणारी होती आणि ती बातमी होती विनोदाचा राजा लक्ष्मीकांत बेर्डे व सर्वांच्या आवडीचा लक्ष आज पडद्याच्या आड गेला होता. जणू मराठी सिनेसृष्टी पोरकी झाली होती. तर मंडळी, लक्ष्याच्या कोणत्या चित्रपटाला नावाची गरज नसायची. त्याच्या चित्रपटाचं एकच नाव असायचं आणि तो म्हणजे लक्ष्याचा पिक्चर. तर मंडळी, लक्ष्याच्या पिक्चर म्हटले की घरातील लहान पोरं, म्हातारे, बायका सर्वजण टी व्ही समोर येऊन बसायचे. सर्वांना खळखळून हसवणारा लक्ष असा अचानक का गेला, त्यामुळे सर्वांना हुरहुर लागली होती. तर मंडळी, ज्या दिवशी लक्ष गेला त्या दिवशी नेमकं काय झालं होतं तर पाहू त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, मी उमेश आणि तुम्ही पाहतात आपलं यूट्यूब चॅनल उमेशमय. तर मंडळी, गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून लक्ष आजाराशी झुंजत होता. डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्याच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या होत्या व अनेक दिवसापासून त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. परिस्थिती खालावत चालली होती. तर मंडळी, 15 डिसेंबरची संध्याकाळ होती. डॉक्टरांनी लक्ष्याच्या घरच्या मंडळीला देखील सांगितलं होतं की तुम्ही आता नातेवाईकांना बोलावून घ्या, कारण लक्ष्याकडे आता जास्त वेळ नाही आहे. तर मंडळी, हे सर्व पाहून लक्ष्यालाही स्वतःच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. कोणी कोपऱ्यात जाऊन रडत होतं तर कोणी एकमेकांना खोटा दिलासा देत होतं. रात्र खूप झाली होती. स्वतः लक्ष्याने सर्वांना झोपण्यासाठी सांगितले, पण मात्र झोप कोणालाच लागणार नव्हती. पण मन ठेवण्यासाठी सर्वजण झोपी गेले. मग लक्ष्याने टीव्ही लावायला सांगितला व आपल्या चित्रपटातील काही क्षण पाहू लागला. तर हे सर्व सुरू असताना घरातील लोक लक्ष्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्यावेळेस लक्ष पाहत असलेल्या टीव्हीवर तो त्याच्या चित्रपटातील एक क्षण पाहत होता आणि तो क्षण हा होता. मायबाप, आम्ही खांदा हलवला तुम्ही हसलात, आम्ही डोक्यावरून हात फिरवला तुम्ही हसलात, पण या हसवण्याच्या काळात आम्ही कधी घनदाट जंगलात हरवलो हे कळलेच नाही. सिनेमा सुरू होता. लक्ष्याचा श्वास थांबलेला होता, पण लक्ष थांबणार नव्हता. थांबला नाही. लक्ष्य आजही जिवंत आहे प्रत्येकाच्या मनात. मराठी सिनेमात, महाराष्ट्राच्या मातीत लक्ष्य प्रत्येकाच्या लक्षात आहे.